ती वेळ कोणाला दिसतच नाही. कोणी पण अचूक वेळ सांगू शकत नाही जगामध्ये की किती वाजलेत. बोलता बोलता 1 सेकंद निघून जात असं लक्षात घ्या. म्हणून टाईम इज अ मोर दॅन मनी. आणि जेव्हा आता सामना सुरू होईल कॉमेडी बॉक्समध्ये आपण मंत्रमुग्ध होणार आहात. एक बहारदार पॉवरफुल आवाज सुनील पवार यांचा असेल आणि त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम इन द कॉमेडी बॉक्स मिस्टर सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद. वॉइस ऑफ कल्याण. शुभ प्रभात. गुड मॉर्निंग. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं करूया आपण स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आई गावदेवी चषक 2025 हा दुसरा दिवस. आणि या सकाळचं सत्र जर म्हटलं कारवेसर पाहतोय आपण थंडगार वारे, सूर्याची कोमळ किरणं आणि अतिशय स्वच्छ आकाश पाहतो आपण. निळसर सूर्याची किरणं कोमल आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सकाळचं सत्र जर म्हटलं तर टीमच्या कॅप्टन नाणेफेक जिंकली आणि प्रथम सांगितलं मी क्षेत्ररक्षण करणार. आजच्या दिवसातला पहिलाच सामना 2 ताकदवर टीममध्ये. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण इथं मात्र जिंकले तो म्हणजे जानू स्पोर्ट इताडे टीमच्या बाजूने गेला कॉल. आणि प्रथम सांगितलं की आम्ही या सकाळच्या सत्रामध्ये प्रथम बॉलिंग करणार आणि सुरुवात होते. पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज पाहतोय आपण कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं मारा करण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. 10 वाजून 12 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेलं त्यावर मात्र पुलचा फटका. मिडविकेट क्षेत्राकडे डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अतिशय वेगात या 2 रन्स इतर मात्र पहिल्याच बॉलवरती कंप्लीट करताना चांगला तालमेल पाहायला मिळालं. थोडंसं फंबलिंग झालं तर क्षेत्ररक्षक त्याचा परिणाम पाहतो की आपण 2 धावा सहज कंप्लीट. 4 षटकात सामना आहे. 20 मिनिटाची वेळ असेल 4 षटक कंप्लीट करण्यासाठी. त्यापूर्वी मात्र 3 षटकासाठी तुम्हाला 15 मिनिटाची वेळ असेल. जर 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक टाकल्या गेलं नाही तर शेवटच्या षटकामध्ये मात्र एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम आहे आणि त्याच प्रकारे आपण हा सामना सुद्धा खेळतोय. गोलंदाज सज्ज होताना अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सफल झालाय. हुकचा फटका उडवलाय चेंडूला बॅकवर्ड स्कोर लेगकडे. बराच वेळ हवेत होता पण क्षेत्ररक्षकाला बीट केलंय चेंडूने आणि परत एकदा तालमेलची कमी दिसते आणि इथं मात्र निश्चित काय घडलंय पाहायचे. आणि या 2 धावा इतर मात्र कमालीचा कंप्लीट करतोय बॅटर. पहिल्या 2 चेंडूचा जर विचार केला आपण 2-2 धावेनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 4 बिनबाद. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण ग्रीष्म 11 आमनेपाडा संघ पाहतोय. या संघाची प्रथम बॅटिंग. नाणेफेक गमावल्यानंतर पाहतोय आपण चांगली सुरुवात म्हणता येईल. 2 चेंडूवर 4 धावा. आणि कालच्या दिवसामध्ये लो स्कोरिंगचे सामने सुद्धा पाहिले, हाय स्कोरिंगचे सामने सुद्धा पाहिले. पण आजच्या दिवसामध्ये संघ वेगळे आहेत. दिवस दुसरा आहे. आत्ताच उल्लेख केला होता की वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. प्रत्येक सेकंदमध्ये काय घडते हे कोणाला कळत नसते. आणि त्याच प्रकारे मित्रांनो आपण सहकार्य करायचे प्रत्येक टीमने. गोलंदाज सज्ज होते परत एकदा. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रश्न विचारलाय अपील फेटाळून लावताना इजली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. अतिशय वेगात एक सिंगल लेग बाईच्या स्वरूपात कंप्लीट करताना धावसंख्या 5. अतिरिक्त धावेनी खातं उघडलं लेग बाईच्या स्वरूपात. गोलंदाज मारा करतोय पाहतोय आपण अक्षय. समोर बॅटर पाहतोय आपण गणेश आणि मोनिश. गुणेश आणि मोनिश ही जोडी खेळपट्टीवर. सध्या स्ट्राईकला पाहतोय आपण मोनिश. पहिल्या चेंडूचा सामना करतोय. जागा बनवली पण टप्पापर्यंत बघितलं आपण की चेंडू खाली राहतोय. चांगला चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. चांगलं षटक आता मात्र ठरतोय. पहिले षटक पॉवरफुल बॅटिंग होत नाहीये. याचे एक कारण आहे की सकाळचं सत्र थंडगार हवेचा वेग त्यामध्ये आर्द्रता थंडीगार असते. सहजासहजी सन्मान्य दिनेशजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. काल सुद्धा आले होते ते आणि आज सुद्धा आले. आपलं हार्दिक स्वागत करतोय दिनेशजी पाटील आई गावदेवी चषक बापगाव या स्पर्धेमध्ये. सज्ज होताना गोलंदाज अक्षय परत एकदा कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं क्षेत्ररक्षणावर नजर टाकूया. पॉईंट कव्हर पॉईंट गली थर्डमॅन फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग. याच पात्राकडे बॅटिंग फटका पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षकाला बीट करू शकणार नाही आणि यावेळेस पात्र फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करता येईल बॅटरला. मोनिश आपलं खातं उघडतोय. गुणेश मात्र चांगली बॅटिंग करतोय सध्या तरी पाहतोय आपण. बिनबाद धावसंख्या पाहतोय आपण 6. एक दर्जेदार A1 क्वालिटीचं आयोजन पाहतोय आपण आई गावदेवी स्पोर्ट बापगाव टीमच्या माध्यमातून. आदरणीय निलेश दादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि दादांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. दादा आपलं
या चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगलं षटक अक्षय हाताळतोय. जानूस्फोट इताडे यास पात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परफेक्ट टायमिंग करता आली नाहीये. चांगल्या चेंडूंनी मात्र पहिल्या षटकाची समाप्तीचा इशारा येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आमची नयन आम्हाला सांगताना की धीमी आणि संत सुरुवात, फक्त आणि फक्त 6 धावा, त्यामधून एक लेग बाईटची धाव म्हणजे अतिरिक्त 1 आणि बॅटने फक्त 5. कमालीचं षटक हाताळलं गेलं. कालच्या दिवसामध्ये ज्या टीमनी खऱ्या अर्थानं पहिल्याच मॅचपासून टॉस करताना सांगितलं होतं की आमचा संघ यावर्षीच्या हंगामात एकही सामना जिंकत नाही आहे, पण कमाल आणि धमाल म्हणून कारुणे सरांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहित केलं की खेळ तुमच्या हातात आहे, तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. आणि धनेश 11 कोक्षे संघ पहिल्याच वेळेस पाहतो की टॉप 3 मध्ये पोहोचणारा कालच्या दिवसातला पहिला संघ ठरला आहे. सर बरोबर सर, कारण त्यांनी चांगलं सेलिब्रेशन सुद्धा केलं गावात जाऊन. अगदी त्यांचे व्हायरल व्हिडिओ सुद्धा काल झाले आहेत, फोटो सुद्धा व्हायरल केले. तर मी आवाज देतोय नवीन सामन्यासाठी अनुज 11 लोणारचा कॅप्टन आणि संजय स्पोर्ट्स सावधचा कॅप्टन. आपण आला असतं तर लगेच टॉस बॉक्समध्ये या आणि रिपोर्टिंग करा. आधी आपण आलेल्याची नोंद करा, आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. आपण दुसरा सामना तुमच्यात लगेचच पेश करणार आहोत. संजय स्पोर्ट्स सावध विरुद्ध अनुज 11 लोणाड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. हा जो सामना आहे पहिला डाव संपल्याच्या पहिले तुम्हाला टॉस बॉक्समध्ये येऊन हजर राहणं गरजेचं आहे. तर वळी आपण मेंदरच्या आतमध्ये आजच्या दिवसातला हा पहिला सामना काटेकी टक्कर पाहायला मिळेल का? पण पहिल्या षटकामध्ये अक्षय यांचा चांगला मारा, गोलंदाज दुसरा येतोय तो हर्षल. यावेळेस पत्ता फोर्सिंग फटका फटलाय. आता मात्र मैदान सोडावं लागेल बॅटरला. सोपा जेल कंप्लीट झालंय. पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या ती 6. कारवेसर जर पाहिला पण जागतिक क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो, फोर्सिंग फटका कोणी शिकवलं? भारतरत्न लिटिल मास्टर सचिन तेंडुलकर सरांनी. एकमेव असा बॅटर होता. फोर्सिंग फटका खेळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन बाउंड्री खूप दूर असतात आणि अफाट शक्ती त्या फटक्यामध्ये असणं गरजेचं आहे. पहिल्या गडी बाद, धावसंख्या 6. सुरुवात खराब पाहायला मिळाली. इथं मात्र पाहतोय आपण ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम की नाजूक स्थिती. काय कमालीचं षटक हाताळताना हर्षल पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय आणि टीमला आवश्यकता होती पहिल्या ब्रेक थ्रूची. तो ब्रेक थ्रू मिळून दिले आपल्या टीमला. क्रमांक 3 वर नवीन बॅटर खेळपट्टीवर. आता मात्र पाहतोय जय जातोय. चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील कारण की एक जबाबदारी घेऊन बॅटिंग करावी लागेल. इथे मात्र एक सिनियर खेळाडू जयेश या बॅटरला जे डीजे रोहन खूप छान आमचा आवाज पोहोचवण्याचं काम करताना. आणि काल जेव्हा सकाळी मी 9:10 मैदानात पदार्पण केलं, अख्खा मला कल्याण विभागातल्या निंबोली गावाचीच बरेचसे आयोजक पाहायला मिळाले. असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही. चांगला ड्राईव्ह होता, छोट्या बॅटरीचा वापर केला होता आणि कव्हरकडे चेंडू फील्ड होईपर्यंत एक सिंगल सहज कंप्लीट. एका सिंगलने टीमची धावसंख्या 7. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करून घेताना पॉईंटचा क्षेत्ररक्षक जवळपास कव्हर अप पॉईंटला आणि आता मात्र गलीचं क्षेत्रक थोडंसं वाईडीस पॉईंट आणि गलीमध्ये उभा केलंय. एक क्षेत्ररक्षक जवळपास बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीकडे जातोय आणि त्या प्रकारे मारा करेल. इथं मात्र गोलंदाज हर्षल. सुरुवात अतिशय जबरदस्त झाली होती. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता. राईट टाइमवर द विकेट. यावेळेस पाहता खऱ्या अर्थानं ऑफ ड्रीप करत होतं मात्र शेवटी मनगटी फटका टर्न केलाय. ऑनसाईडकडे पंबलिंग पाहायला मिळाली आणि त्याचाच परिणाम पाहतो की जिथं एक होती तिथं मात्र दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करताना. धावसंख्या 9. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतर त्याला दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे आहे. अनुज लोणाड विपक्ष संजय स्पोर्ट्स सावध. कमालीचा सामना पाहायला मिळेल तो पण. संजय स्पोर्ट्स सावधमध्ये एकच चांगला संघ या असोसिएशनमध्ये. हा चेंडू माता परत टाकावा लागेल. अजिम अमदुले सर आमच्याकडे वळताना इशारा करते स्कोररला. नयन सज्ज होतोय एक एड वाईटच्या स्वरूपात धावसंख्या करण्यासाठी. धावसंख्येत बदल, धावसंख्या दुहेरी प्रवेश करते ती 10. धीमी आणि संत सुरुवात. आक्रमण करणं गरजेचं आहे.
ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला. यावेळेस पाता चांगला फटका आहे, गॅप शोधून काढलाय भरपूर, चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय हा दणदणीत चौकार. जानू स्पोर्ट इताडे जर म्हटलं तर नो डाऊट कारवे सर भिवंडीकरांसाठी एक खूप मोठं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. इताडे गावचे विद्यमान सरपंच आणि सातत्याने गोरगरिबावर खूप मोठं प्रेम करणारे जगनसेठ दादा यांचा हा संघ आहे. आणि काय नेतृत्व आहे भिवंडीकरांसाठी, ग्रामीणमध्ये खूप मोठं नेतृत्व. याच पात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरकडे, बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र वेळ होती सहज. 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट करताना बॅटर पाहतोय आपण. आता मात्र धावेचा वेग वाढतोय. बघता बघता आता या षटकामध्ये धावसंख्या पाहतोय आपण 16. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6. त्यानंतर मात्र पहिल्या 3 चेंडूवर अतिशय कमालीचं षटक करायला होतं, पण त्यानंतर एक क्लास फटका पंच केला होता कव्हर बाउंड्री लाईनकडे. आणि आजच्या दिवसातला तो पहिली बाउंड्री अर्जित केली होती बॅटरनी. याच पात्र पुढे सरसटा फटका हवेत आहे, खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जवळपास असे झेल तुम्हाला कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. हाफला फुलमध्ये कशा प्रकारे कन्व्हर्ट करता येईल या गोष्टीला प्राधान्य द्यायचं असते, पण इथं मात्र अजून एक चुकी झाली. चुकीला माफी नाही आहे. फनी मोमेंट पाहतोय आपण, फनी मोमेंट. धावा किती मिळतील पंच आम्हाला सांगतील. तब्बल इथं मात्र एकूण धावा आल्या त्या 7. यस, एका चेंडूवर 6 भेटतात, एका चेंडूवर 4 भेटतात, पण एका चेंडूवर 7 धावा मिळणं कठीण असते. आणि या धावा तुम्ही जेव्हा चेसिंग करता तुम्हाला कठीण असते. पण ही मोमेंट चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं पंबलिंग झालं, बॅकअप आणि षटकाची समाप्ती. आता मात्र धावसंख्या एक चांगली म्हणता येईल. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या पाहतोय ती 23. रिप्लेमध्ये पाहणं इंटरेस्टिंग राहील. पाहतोय आपण आमचे ऑपरेटिंग लगेच सज्ज असतात. काय कमेलीचा मोमेंट पाहायला मिळाला थोडंसं. हे पाहू शकता आपण, चांगला फटका सजवला होता पण प्लेसमेंट ठीक नव्हती. लॉंग ऑफकडे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र थ्रो चांगला होता, पण बॉलर एंडकडे व्यवस्थित तो गॅदर करता आला नाही आणि त्याचाच परिणाम विकेट एंडकडे धावचित करण्याचा प्रयत्न. बॅकअपला कोणी नव्हतं, चेंडू मात्र फरार झाला. 7 धावा देऊन गेला तो चेंडू. संजय स्पोर्ट सावध, विपक्ष अनुज स्पोर्ट लोणाड. चला, दोन्ही टीमचे संगणक ऑफिशियली शेवटची सूचना असेल. ज्या टीमचं संगणक पहिले हजर असेल त्या टीमला मात्र बेनिफिट असेल. जो टीमचा कॅप्टन उशीर राहील त्याला मात्र पेनलाइज केलं जाईल. हे असोसिएशनचे नियम आहेत, ते नियम सर्व टीमला फॉलो करणं गरजेचं आहे. थोडंसं ढिसाळलेलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण दुसऱ्या षटकामध्ये. त्याच बळावर मात्र धावसंख्या जिथं 6 होती पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 23. सज्ज होताना पाहतोय. हे बघा, 2 षटकासाठी तुम्ही आतापर्यंत टाइम घेतला 13 मिनिट. 2 मिनिटांमध्ये हा षटक तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एका क्षेत्ररक्षकाला आतमध्ये घ्यावं लागेल. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण परफेक्ट टायमिंग करता आला नाही. कुठल्या प्रकारे धाव नाही आहे. गोलंदाज दैवत एक चांगला खेळाडू आहे टीमचा पाहतोय आपण. सातत्याने कित्येक वर्षापासून दैवत याला मी जानू स्पोर्ट इताली टीमच्या माध्यमातून पाहतोय. एक मोठी जबाबदारी असेल. यावेळेस पाहता सोडून दिले. एक लाईन चुकीची होती डाव्या ठिच्या खूपच बाहेर. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सकते आता मात्र 24. 30 षटक प्रगती पथावर मारा करतोय दैवत. यावेळेस पाहता पुल करण्याचा प्रयत्न, परफेक्ट फटका परत खेळता आला नाहीये. ऑन साईड कडे चेंडू गेला होता, त्यापूर्वी मात्र संधी निर्माण झाली एक सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याची. धावसंख्या 25.
खेळण्यासाठी बॅटर आता मात्र सज्ज होतोय तो जयेश. एकच चेंडूचा सामना केलाय पण काय क्लास पंच केला होता कव्हरच्या डोक्यावरतून 4 धावेसाठी. शॉर्ट ऑन फुलचा फटका पाहतोय आपण. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करता येईल. चांगलं षटक हाताळताना दैवत याला आपण पाहतोय. एक धावणी आता मात्र धावसंख्या पुढे सरकताना ती 26. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 7 धावा तर खराब क्षेत्ररक्षणामुळे पाहायला मिळाल्या. क्वालिटी क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असते तुम्हाला. 3 क्षेत्र जो असतात बॅटिंग बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण. कटचा फटका पण गॅप खऱ्या अर्थानं पॉईंटकडे खेळायचं होतं पण चेंडू मात्र डीप कव्हरकडे जातोय आणि त्यापूर्वी फक्त आणि फक्त एक. आता मात्र 2-2 क्षेत्ररक्षक पाठीमागं धावतात. धावसंख्येत एका सिंगलनी बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 27. 30 षटक दैवत यांचं अतिशय कमालीचं हाताळताना. परत यावेळेस पाहता खऱ्या अर्थाने खेळायचं होतं ऑनसाईड, चेंडू जातो मात्र पॉईंट दिशेकडे आणि एगली चेंडू ब्रश झाला तो त्या पॅडला. यस सिंगल लेग बायच्या स्वरूपात मिळते. म्हणून एक सांगायचं झालं तर जायचं होतं आम्हाला पुण्याला, पण पोहोचलो मी ठाण्याला. फायनल इकडे खेळायचं होतं, चेंडू मात्र इकडं पॉईंटकडे निघून गेला. हा शब्द जर आठवला तर आमचे पायगावचे ज्येष्ठ समालोचक यावेळेस मात्र हा पाहतोय की आपण हा चेंडू अतिशय चांगला होता आणि काय अप्रतिम षटक हाताळले दैवत यांनी. तर पाहतोय की आपण यस हे बघा इथं आमचे आयोजक जे आम्ही टायमर सेट केला होता 1 मिनिट आपण जास्त घेतला, त्यामुळे पंचांना विनंती आहे की आपण एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचे. यस जानूस्फोट इताडे टीमचा संगणक आपण एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेणं बंधनकारक आहे. असोसिएशनच्या माध्यमातून हे जे आपण नियम आहेत तेच नियम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि या टीमला मला वाटते की 2 धावाची पेनल्टी लावलेली आहेत. जेव्हा इनिंग खतम होईल तेव्हा आपण 2 धावा ॲड करणार आहोत. एकूण आता मात्र एक क्षेत्ररक्षक मुभा असेल बॅटिंग टीमसाठी, कारण की आता मात्र 4 ऐवजी 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. जितू येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. समोर बॅटर जयेश चांगली बॅटिंग करताना त्यांना पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 3 षटकाची समाप्ती 28. सन्माननीय नित्यानंद पाटील साहेबांचं आगमन होताना पाहतोय. वेलकम, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. पुलचा फटका पाहतोय मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तैनात. मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. जर विचार केला आपण क्रमांक सलामीचा बॅटर अजूनही गुणेश खेळपट्टीवर आहे, पण गुणेश हवं तशी बॅटिंग त्याच्याकडून होत नाहीये. जवळपास आतापर्यंत त्यांनी जास्त निर्धाव चेंडू घेतले. धीमी बॅटिंग पाहायला मिळते गुणेशच्या माध्यमातून. आक्रमण करणं गरजेचं आहे कारण की सलामीचा बॅटर अजून खेळपट्टीवर आहे, पण ज्या प्रकारे धावा आहे त्या धावा कमी आहे धावफलकावर पाहतोय आपण. सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट राऊंड द विकेट मारा करतोय. वेलकम, आमचे खास उत्कृष्ट गुणलेखक सौरभ पाटील माझ्यासोबत जॉईन झाले. फटका फटलाय आणि मिड ऑफला सॉफ्ट डिसमिस. तर निश्चित चला दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे आहे कारण की अंतिम षटक प्रगतीपथावर असताना इथून मात्र निश्चित वेळ जास्त न घेता आपण सज्ज राहायचे आहे. सावध टीमचा संगणक आलेला आहे. लोणार टीमचा कर्णधार सोडून दिले वेगवान चेंडू, पण लाईन चुकीची. डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू दोन्ही समांतर रेषेत. वाईटचा इशारा होते. धावसंख्येत बदल पाहायला मिळतो. धावसंख्या 30.
दैवत यांचं कमालीचे षटक राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा 12 चेंडूमध्ये 23 होत्या. त्यानंतर मात्र कमालीचे षटक हाताळल्या गेलं. चांगला चेंडू एकदा परत खांद्याचा वापर केलाय. आपटी दिली चेंडूला आणि निश्चितपणे चेंडू उचली प्राप्त करतोय आणि विकेट किपर छान गॅदर करतोय या बॉलला. प्रत्येक बॉलला परिवर्तन करताना गोलंदाजी करतोय ते मात्र गोलंदाज जितू. नवीन बॅटर जर पाहिलं आपण संकेत काय संकेत घेऊन आला असेल खेळाडू कक्षामधून. याच पाहता सरळ बॅटनी हा लॉफ्टेड फटका पाहतोय आपण, पण हवेत आहे. चांगलं झेल कंप्लीट केलंय. वा भाई वा, अप्रतिम झेल. अतिशय सुरेख झेल टिपल्या गेलं आणि याचबरोबर अजून एक विकेटचं पतन पाहायला मिळालं. सज्ज होतोय गोलंदाज. या पाहता अजून एक चांगल्या लेंदूरचा चेंडू. आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न. संघर्ष करताना आता मात्र पाहतोय आपण ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमचे बॅटर्स. नवीन बॅटर तेजस पाहतोय आपण खेळपट्टीवर आहे. पहिला चेंडू निर्धाव. अंतिम हाणामारीचे षटक आहे, पण काय कमालीचे षटक हाताळतोय गोलंदाज जितू. लय भारी बॉलिंग. परत एकदा सफल झाला होता सोनेका चांगल्या चेंडूने. ते मात्र पाहतोय की पहिल्या डावाची समाप्ती. धावफलकावर धावा त्या फक्त आणि फक्त 30 धावा. या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या? 2 धावा. काय षटक हाताळलंय. शेवटच्या 12 चेंडूमध्ये फक्त धावा आल्या त्या. इथे जर पाहिलं आपण तर 7 धावा. अप्रतिम बॉलिंग. हाय क्वालिटीची बॉलिंग पाहतोय आपण. तर 31 धावेचं एक छोटंसं मापक आव्हान पाहतोय आपण. आता मात्र 2 धावा आम्ही पेनल्टीचे ऍड करतोय. सुधारित धावसंख्या जी पाहतोय आपण 32 आहे. 33 धावेचं आव्हान उभं केलंय जानू स्पोर्ट इताडे या टीम समोर. तर दोन्ही टीमचे संगणक पाहतोय आपण. सूरज भोईर यांनी स्पॉन्सर केलेले टॉस बॉक्स आदरणीय नित्यानंद पाटील साहेब आमच्या सोबत आहेत. दोन्ही टीमला शुभेच्छा देताना. बस तुमचा आशीर्वाद दादा. एकदम बरे. हे कॉइन हेड की टेल? हेड अशी मागणी आहे. टेल आलंय. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा देताना पाहतोय. क्षेत्ररक्षण लावण्यासाठी टाईम आहे, तोपर्यंत आपण चर्चेसुद्धा करणार आहोत. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. संजय स्पोर्ट सावट टीमच्या बाजूने गेलेले आहे. सर्वप्रथम टीमच्या कॅप्टनला मी हे सांगू इच्छितो की यावर्षीच्या हंगामामध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो की बरेच काही टुर्नामेंट खेळले असतील, त्या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपल्या टीमचं प्रदर्शन आतापर्यंत कशा प्रकारे राहिलेलं आहे? प्रदर्शन तर चांगलाच होत आहे आणि आम्ही 2-3 वेळेला क्वालिफाय वेळेला हारलो. म्हणजे अजून चॅम्पियन बनला नाही यावर्षीच्या हंगामामध्ये? नाही बनलो. आम्ही प्रयत्न नक्कीच करू. मग काय अपेक्षा घेऊन आहात आई गावदेवी चषक बाबगावच्या या टुर्नामेंटमध्ये? हो, आम्ही प्रयत्न करू जिंकण्याचा. नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम काय निर्णय असेल? आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय मी तर म्हणेन, कारण की सकाळचं सत्र आहे आणि सांगितलं की आम्ही बॅटिंग करणार. बॅटिंग करण्याच्या मागचं मूळ कारण काय आहे? आम्हाला चेसिंग होत नाही म्हणून आम्ही बॅटिंग करू. थोडक्यात हे जे आपण आयोजन पाहतोय, काय बोलशील आयोजनाबद्दल? आयोजन बोललं तर खूप सुंदर आहे. आम्हाला खेळायला दिल्यावर त्यांचा आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. माझ्यासोबत पाहतोय की आता मात्र निश्चित लोणाड टीमचे कॅप्टन्स तुमचं स्वागत आहे. मी ज्यांना जो प्रश्न केला की हंगामाची सुरुवात झालेली आहे, बरेच काही टुर्नामेंट खेळला, तुमच्या टीमचं प्रदर्शन आतापर्यंत तुम्ही समाधानी आहेत की नाही? समाधानी 50-50 आहे, कारण का टीम चांगली मेहनत करतात पोरं. आता रिदम भेटला आम्हाला आणि 2-3 टुर्नामेंट झाले आम्ही चांगलं खेळतो. थोडेसे बॅड लकनी 2 टुर्नामेंट हारलो आहे आणि एक
एक ट्रॉफीचा आम्ही तृतीय क्रमांक पटकावला. यस, म्हणजे आघात चांगला झालेला आहे आणि त्यापूर्वी मात्र निश्चित जर विचार केला आपण आता लोणावळा टीम एक चांगला मजबूत संघ आहे. पण ज्या प्रकारे टुर्नामेंट खेळले, कुठं कुठं चुका झाल्या, कुठला डिपार्टमेंट आपण मिस करतोय, या गोष्टीचा अभ्यास करून निश्चित तू नव्या जोमाने या स्पर्धेमध्ये आलात. हो बरोबर, नक्कीच. बॉलिंग साईड आमची स्ट्रॉंगच आहे आणि सगळे बॉलर मेहनत करतात. माझ्यासोबत सगळी टीम पण आहे आणि आम्ही चांगले खेळण्याचा प्रयत्न करू. बॅटिंगला सांगायला एक होईल कारण की बॅटिंग नाही होत आहे. 40-45 रन डिफिकल्ट आता चेस करायला स्टार्टिंग नाही होत आहे. बट पोरं चांगले आहे, चांगली मेहनत करतील आणि चांगले खेळ करू. शेवटचा प्रश्न, निश्चित खूप काही टुर्नामेंट खेळला, पण हे आयोजन कसं वाटलं आणि काय बोलशील तू? खरं सांगायचं तर या मैदानाची खूप दसऱ्यापासून वाट बघत होतो की कधी या ग्राउंडवर खेळायला भेटतो. सगळ्यांना आवडतं ग्राउंड आहे आणि पूर्ण असोसिएशनच्या अंतर्गत बघायला गेलं तर या ग्राउंडवर सगळ्यात जास्त खेळायची मजा येते. खूप खूप शुभेच्छा. हे होते माझ्यासोबत लोणार टीमचे कॅप्टन्स. तर मित्रांनो, टॉस बॉक्स सूचना अशी आहे की नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. संजय स्पोर्ट्स सावध टीमच्या बाजून गेलाय आणि प्रथम त्यांनी सांगितलंय की आम्ही बॅटिंग करणार. जाऊ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे मात्र सज्ज आहेत व्हॉइस ऑफ कल्याणचा बुलंद आवाज आमचे मित्र मनोज कारवे सर. वेलकम खंडूजी पाटील. मित्रांनो, सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिला सामना सुरू आहे. पहिली इनिंग समाप्त झाली आणि पहिल्या इनिंगमध्ये 30 धावा जोडल्या ग्रीष्मा इलेवन आमनेपाडाने आणि 2 धावा मी त्या पेनल्टीच्या सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये ॲड करतो, म्हणजे 32 धावा झाल्या आणि 33चं टार्गेट असेल जिंकण्यासाठी जानुसपै इताडे ए संघासमोर. सन्माननीय चंद्रकांतजी भंडारी दादा आलेत, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. तसेच नित्यानंदजी पाटील सुद्धा आपल्यामध्ये आहेत. दिनेशजी पाटील सुद्धा सकाळी सकाळी आलेत. सर्व आमच्या मान्यवरांचं आणि मायबाप प्रेक्षकांचं आपण करूया स्वागत आणि जाऊया मैदानामध्ये. सलामीची जोडी पोहोचलेली आहे. टार्गेट मनाशी बाळगून, ध्यानाशी बाळगून, हाताशी बाळगून सलामीवीर मैदानामध्ये. साहिल आणि नवनाथ भोईर अशी जोडी आहे. नवनाथने सुद्धा अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगलं परफॉर्मन्स दिले. साहिल नौका आहे परंतु जबरदस्त धडे गिरवतो आणि अविनाशजी पाटील साहेबांचं आगमन, मॅन फ्रॉम बापगाव, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अविनाशजी. पहिला चेंडू मार्गस्थ गोलंदाज संकेतकडून ऊर्ध्व विकेट जातोय. हो, लेट कट मस्त पद्धतीने, छान पद्धतीने पॉज घेतला, बॅकफुटला गेला आणि चेंडूला काढला बॅकवर्ड पॉईंट मधून. 38 सर्कल मधला प्लेअर अगदी चेंडूपर्यंत जाईपर्यंत त्या ठिकाणी साहिलने 2 धावा इथे वसूल केल्या. साहिल ऑफ द मार्क, धावसंख्या झाली 2. सन्माननीय भाजपा ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष आणि विद्यमान सरपंच जगनसेठ पाटील साहेबांचा संघ आहे जो धावांचा आता पाठलाग करतोय, ज्याच्यासमोर आव्हान आहे 33 धावांचं 24 चेंडूंमध्ये. बरोबर 10:39 ला पहिला चेंडू पडलाय. टर्न केलाय, स्विंग ऑफ द बॅट, जबरदस्त स्क्वेलच्या दिशेने चेंडू प्रेक्षकांमध्ये जात असताना मिळणार नाही फिल्डरला. सीमा पार, 1 to 4, 4 रन. सुंदर पद्धतीने हाफ वॉली घेतला आणि अक्रॉस द लाईन जात असताना आडव्या बॅटचा चांगला प्रयोग केला, चांगला वापर केला प्रॉपरली आणि चौकार प्राप्त केला साहिलने. पुन्हा एकदा फुल टॉसला उडवलाय, चेंडू हवेत आहे, फ्लाय झाला आणि मिड ऑफली झेल टिपलाय. लगेचच प्रत्युत्तर दिलं संकेतने, झेल देण्यास भाग पडलं साहिल बाद. येस, आई गावदेवी माते की जय. खूप छान गाणं आणि सुंदर झेल टिपला तिथे. जयेशने कुठल्या पद्धतीने हराकिरी न करता समोर येणारा झेल अगदी आपल्या हाताच्या कवेमध्ये समाविष्ट करून घेतला आणि पहिला धक्का इथे लागलेला आहे तो साहिलच्या माध्यमातून. नवीन बॅटर आलाय दैवत वेलेकर, बाहुबली क्रिकेटर फ्रॉम जानुसपै हिताडे.
दैवतने मागच्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की पराक्रम केला होता बॉलिंगच्या माध्यमातून. 4 धावा डिफेंड केल्या त्या, फक्त त्या षटकामध्ये एकच धाव दिली ती आणि एक गेलेला सामना आपल्या संघाच्या बाजूने जिंकून दिला होता. तो दैवत वेलेकर आता बॅट्समनच्या रूपात आलेला आहे. हो, बॅटची कडा तिथे अगदी अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू बीट करतोय थर्ड मॅनला आणि जात असताना लॉंग स्टॉप रिझनकडे लेग स्लिप तिथे पोहोचली. 2 फिल्डर पोहोचेपर्यंत तितक्याच वेगाने दैवत वेलेकरने 2 धावा इथे आपल्या नावावरती कोरून संघाची धावसंख्या पोहोचवली 2 ने पुढे 8 वर. 8 ऑन द बोर्ड. आम्हाला नयन उत्तम साथ देत आहेत ॲज ए स्कोरर, आणि दुसऱ्या बाजूला GTC चांगलं त्यांचं लेखांकन आहे, एडिटिंग आहे, ग्राफिक्स आहे, स्टॅटिस्टिक्स आहे. सर्व गुण संपन्न वाहिनी इथे निर्माण केली आहे तेजस भोईर, मॅन फ्रॉम मानेरे यांनी. अनेक वर्ष ज्यांनी GTCला दिलं होतं. ग्लोबल टेनिस क्रिकेटची वाहिनी आणि या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेटची वाहिनी निर्माण केली तेजस भोईरने. याला शॉट अप लेंथ होता, त्याला अगदी हापम पूलचा पवित्रा घेण्याचा प्रयत्न. वाईडिस मिड ऑन त्या ठिकाणी कव्हर करतोय. एकही धाव नाहीये. संत गतीने सुरुवात झाली, परंतु अगदी लक्ष डोळ्यासमोर ठेवून दैवत वेलेकर शेवटपर्यंत जर थांबला तर मात्र हा सामना अगदी अनुकूल असेल इताडे संघासाठी. अन्यथा समोरचा संघ सुद्धा ग्रीष्मा 11 त्याच कॅलिबरचा आहे जो ज्यांनी पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय साहिलच्या रूपामध्ये. हो, इथे चॉपचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू इतका दूरवरती नव्हता, अशा वेळेला तुम्ही असा फटका नाही मारू शकत. अगदी क्लोज टू द बॉडी चेंडू होता, ऑफस्टिकच्या जवळून जात असताना सुंदर डॉटनी या षटकाची सांगता केली. गोलंदाज संकेतने एक विकेट सुद्धा प्राप्त केली आणि 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती मित्रांनो. जानुसपे इताली संघाची धावसंख्या 33 धावांचा पाठलाग करत असताना एका नुकसानीच्या मोबदल्यामध्ये 8 वर. मोतोल सुरुवात झाली मित्रांनो. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर सामना कुठेही झुकला नाहीये. अजूनही दोन्ही संघांना अगदी तितकीच संधी आहे सामना जिंकण्याची. बघायचं आता कोण संधीचं सोनं करेल. नवीन षटकासाठी गोलंदाज इथे सज्ज होतोय मिस्टर स्वप्नील. चांगला गोलंदाज आहे स्वप्नील सुद्धा. जय हनुमान इताडीची स्पर्धा गाजवली ती स्वर्गीय बळीस्मृती चषक, ज्यामध्ये दैवत वेलेकर तर गाजला होता, होता स्वप्नीलने सुद्धा एक छाप सोडली होती. सन्मान्य आमचे KP सर येत आहेत, 7 स्टार मधले वन ऑफ द बेस्ट स्टार. कैलाजी पाटील वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. इथे चेंडू खाली ठेवला होता, अगदी ब्लॉक करण्याचा प्रयत्न. जबरदस्त डॅसिंग पर्सनॅलिटी पाहू शकता आपण. कैलाजी पाटील येत आहेत आपल्या ह्या व्यासपीठाकडे. त्यांचा संघ पुढच्या सामन्यामध्ये खेळणार आहे संजय स्पोर्ट्स सावध. इथे सावध पद्धतीने बॅटर प्रयत्न करतोय नवनाथ. त्या ठिकाणी बघितलं बीट झाला काहीसा, चकमा दिला नवनाथला गोलंदाज स्वप्नीने डॉट चेंडू काढून. हो, बाहेर बोलवण्याचा प्रयत्न, परंतु पंचाने आमच्याकडे वळून सांगितलंय महेंद्र भवर सरांनी. मल्लेश सर वाईटचा इशारा देत असताना धावसंख्या इथे 1 नी पुढे सरकत आहे. ती म्हणजे दुहेरी अंकामध्ये 10 वर 9, माफ करा 9 धावा. येस, नाही मला चेक करायचं होतं की कोणाचं लक्ष आहे. सॉरी फॉर दॅट. स्वप्नीलचा पुढचा चेंडू. ओ, हॅमरचा प्रयत्न होता, असं वाटलं की बॅटची कडा घेतली की काय. मस्त चेंडू सुरेख पद्धतीने खाली ठेवतोय गोलंदाज. जो स्वप्न घेऊन आला आपला ग्रीष्मा 11 साठी. ग्रीष्मा म्हणजे सन्मानित संतोजी काकडे साहेबांची सुकन्या, तिच्या नावाचा संघ, माझी सरपंच फ्रॉम अमनेपाडा. आणि तो संघ सुद्धा या ठिकाणी चांगल्या हंगामध्ये प्रदर्शन सुंदर करतोय. आणि या ठिकाणी स्वप्नीने त्याची छाप सोडली आहे. पुण्याचा चेंडू खाली ठेवलाय. वाह, जबरदस्त गुगली सबमरीन डिलिव्हरी, अगदी जमिनीच्या लगत घसरगुंडी झाली, चेंडूची स्किट झाला. पंचांनी बाईचा इशारा केला. इथे बाईच्या रूपामध्ये धावा जोडल्या जात आहेत. आणि आता धावसंख्या आपण बरोबर सांगूया 1-0, 10 वरती 1 गडी बाद. 33चं टार्गेट आहे आणि हा षटक कमबॅक करणारा ठरू शकतो. जर या षटकामध्ये काही मोठे फटके जर मारू दिले नाही तर मात्र सामना मित्रांनो बनेल, चांगलाच बनेल आणि बनवावा लागेल. स्कोर किती पण असू द्या, पण झुंज देता आली पाहिजे, संघर्ष करता आला पाहिजे. आणि संघर्ष करतोय इथे. बाउन्सिंग डिलिव्हरी, त्याला अगदी हुकचा पवित्रा घेतला दैवत वेलेकरने. चेंडू सापडा नाही, जातोय लॉंग लेगच्या दिशेने 4 धावांसाठी.
नक्कीच सागर भरला इथे धावांचा म्हणू शकतो आपण. वाराही सुटला बघा, गारगार वारा शरीराला सुखद अनुभव देतोय. हा चेंडू अगदी हाफाम पूल होता आणि त्यामध्ये हुकचा एक दर्जा सुद्धा होता. अगदी मस्त टर्न केला. शॉर्ट ऑफ लेंथ असताना दैवत वेलेकरने चौकार लगावला धावसंख्या 14 वर. यावेळेला समोर स्मॅश केले. ओ जयेशने झेल सोडलाय. फंबलिंग झालं तिथे, गडबड झाली, चेंडू निसटला 2 वेळा हातातून. परंतु झेल जो निसटला, काळजी घ्यावी लागेल, सामना निसटणार नाही याची, कारण तुम्ही दैवत वेलेकरला इथे संधी दिली आहे, जीवन दान दिलंय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याची क्षमता दैवतकडे आहे. धावसंख्या सिंगलनी पुढे सरकत असताना पोहोचलेली आहे ती बरोबर 15 वर. गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील नवनाथसाठी. फुलट चेंडू इथे फुल टॉस, अगदी चेंडूच्या खाली घुसून फुलटॉसला उडवलंय. चेंडू मिळत नाही, वाईड इज लॉग आपला सीमा पार. नवनाथचा एक सुंदर चौकार. स्टिकच्या बाहेर आणि नवनाथने हाईक बॅकलीचा वापर करून चेंडूच्या खाली बॅटला घुसून तिथे मस्त गॅप शोधला आणि वाईडिस मिड ऑफच्या डोक्यावर जात असताना तटिया सर्कलमध्ये तिथे मिड ऑफ होता, जयच्या डोक्यावरून जात असताना वाईडिस लॉंग ऑफला एक सुंदर अगदी चौकार प्राप्त केला. म्हणजे दोन्ही पण चौकार इथे प्राप्त केले षटकामध्ये. धावा खर्च झाल्या त्या 11 धावा, एक लेग बाईज आणि 10 बॅटिंगच्या माध्यमातून एकूण धावसंख्या झाली ती 19. एक गडी बाद 2 षटकाची समाप्ती. आता 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. सामना बनवला या षटकामध्ये. जानुसो इताडेने कमबॅक केले छान पद्धतीने, छाप सोडली दैवत आणि नवनाथ भोईर यांनी. आणि असं वाटत होतं की दुसरं षटक जर चांगलं पडलं, कारण ज्या दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नीलने पहिले 4 चेंडू सुरेख हाताळले होते, परंतु त्यानंतर 2 चौकार जे आले त्या चौकारने पूर्णपणे इथे या सामन्याचं चित्र बदलून टाकलंय. म्हणजे सामना काहीसा झुकलाय मित्रांनो, तो म्हणजे जगनसेठ पाटील साहेबांच्या जानुसो इताडे संघाच्या दिशेने. 10 वाजून 48 मिनिटं झालेत, म्हणजे बरोबर 10 मिनिटं झालेत 2 षटकांसाठी. कारण आमचे 12 खेळाडू म्हणाले होते मागाशी की सर 10:39 नाही तर 10:38ला पहिला चेंडू पडलाय. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण तिथे धावांचा पाठलाग करण्याचा मानस आहे दैवतकडे आणि इथे मात्र विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल मिस्टर यशला. चेंज ऑफ पेस, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता तिथे दैवत वेलेकरचा, स्विचचा प्रयत्न होता. स्वीट हिट नाही झाला, स्विच पण झाला नाही आणि अगदी पहिला चेंडू इथे वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता. वाईडिस्ट दिशेला टाकलेला हा एसचा सुंदर चेंडू डॉट. आणि प्रत्येक चेंडू आता या सामन्यासाठी निर्णायक असेल. किती डॉट निघतील, किती विकेट निघतील हे आता आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे ह्या मैदानामध्ये. हो, इथे भूमेश पाटील साहेबांचं इथे आगमन आणि तिथे मात्र लाऊड अपील. बॅट खाली लागले असे पंच दर्शवत आहेत. खाली बॅटचा आवाज आला असेल, परंतु इथे वाटलं होतं की चॉपच्या नादामध्ये बॅटची कडा घेतली तर नाही ना. त्या दरम्यान 2 लागोपाची डॉट चेंडू काढले. यश इथे यशस्वी षटकाची सांगता करतोय, हाताळणी करतोय मस्त. इथे एखादा चांगला गोलंदाज चमकला की सामना आपल्याकडे येऊ शकतो आणि तो प्रयत्न पुरेपूर करत असताना या ठिकाणी ग्रीष्मा इलन आमनेपाळाचा अगदी उभरता सितारा यश, ज्याच्या नावामध्ये यश दडलंय, तो प्रयत्न करतोय. आणि सन्मान्य आमचे भूपेश पाटील सरांचं आगमन. वेलकम सर. चांगली स्कोरिंग त्यांनी कालच्या दिवसात आम्हाला 9च्या सोबतीला करून दाखवली. धावसंख्या 19 वरती स्थिर आहे. 19. अजून 14 धावांची गरज 10 चेंडूंमध्ये. फुलटॉस उडवलाय. झेल तिथे टिपला जाईल का? फिल्डर पोहोचतोय, झेल टिपलाय. दैवत वेलेकर बाद. मोठा देव मासा गळा. जे मास्टर बरोबर देऊल चमचमते, इथे मॅच सुद्धा चमचमते आणि ते आता चमक निर्माण केली गोलंदाज यशने. 3 डॉट, त्याच्यामध्ये एक हॉट विकेट प्राप्त केली दैवत वेलेकरची आणि आपल्या संघाचे सुद्धा इथे मनसुबे उंचावून दाखवले या यश नावाच्या गोलंदाजाने. एक चांगली बॉलिंग, एक चांगलं षटक हाताळलं तरी सुद्धा मॅचचं चित्र पलटतं. जसं आपण बघितलं आधीच्या षटकामध्ये 2 चौकार आले, सामना झुकला होता तो इताडी संघाकडे, परंतु इथे मात्र यशने मस्त प्रयत्न केलेत. जितू आलाय, जितू भोईर. इथे मात्र लोअर फुलटॉस, त्याला जयेशने थ्रो. तिथे थोडासा उशिरा केला की काय, पंच तिथे सांगतायत तिसऱ्या पंचाची मागणी, क्लोज डिसिजन आहे. या उमेश केने सर, टीव्ही अंपायर, आणि हा डिसिजन आपली सुरेख पद्धतीने द्या. इथे मात्र क्लायमॅक्स तयार झालाय, मॅच बनली आहे, थरार सुरू झालाय, संघर्ष सुरू झालाय.
संघर्षाच्या लाटा सुरू झाल्यात या मैदानामध्ये. दोन्ही पण संघ सांगतायत की आम्ही सुद्धा सामना सोडणार नाहीयेत. मस्त फिल्डिंग, पण तो मी म्हणतो की काहीसा उशिरा थ्रो फेकला. त्या दरम्यान पूर्णपणे बॅटरला संधी मिळाली बॅट ग्राउंडेड करण्याची. अशा प्रकारे बॉल हातात नाहीये. हो, बॅड लक तिथे बॉल हातात नाही, अन्यथा तिथे विकेट प्राप्त होऊ शकली असती. पण तो तिथे बॅटर बचावलाय तो जितू भोईर. आणि धावसंख्या 1 पुढे जात असताना 20 वर 20 ऑन द बोर्ड. काय मॅच सुरू आहे, संघर्ष सुरू झालाय. म्हणतात ना की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक न पडे हातोडे की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. हातोडे तुम्ही सहन केले पाहिजेत. जीवन असो, खेळ असो, संकट झेलली पाहिजेत, पेलली पाहिजेत, तर तुम्ही अगदी मोठा हिरा बनू शकता. इथे मात्र कुठे झेल टिपतोय, प्रयत्न केलाय. ओ माय गॉड, व्हॉट अ ट्राय. पाहायला लागेल आणि तिथे मात्र पंच दर्शवतात की चेक करा सर. काय जबरदस्त स्टेज केलं, जणू काय अगदी आंबेपाड्याच्या जंगलात जाऊन एखादा आंबा खुडला की काय पिकलेला. जबरदस्त ते फिल्डचा प्रयत्न. अफलादून प्रितेश प्यारे. पंच आता निर्णय देतीलच. जर इथे विकेट असेल तर अगदी रोमांचक त्या सामन्यामध्ये निर्माण होईल, आणि षटकार असेल तर इथे धावा 6 वाढल्या जातील. चेक करतात, कुणी बोलू नका प्लीज. जबरदस्त प्रयत्न केलेत रितेश, परंतु आता पाहिलं जाईल एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. पण तो प्रयत्नात दाद दिली पाहिजे. कृपया 12 खेळू कुणी बोलू नका, कारण आम्ही पण शांतच आहोत. क्रुशियल डिसिजन, क्लोज. 19-20चा फरक. केसा एवढा फरक. सिक्सर. बेनिफिट ऑफ डाऊट किंवा अगदी निर्णय योग्य. उमेश केने सरांनी पाहिलं 1000 वेळा, झूम केलं, पडद्याला पाय लागलं असे पाहायला मिळालं. आणि इथे धावसंख्या 6 फुलली आहे 26 वर. 26 ऑन द बोर्ड. बट हॉट अ ट्राय. एकदा प्रेक्षकांना टाळा असू द्या प्रीतेच्या ह्या प्रयत्नासाठी. काय जबरदस्त स्वतःला स्टेज केलं, ॲथलेटिक्स पण त्यांनी दाखवला. हा तुमचा फिटनेस फार महत्वाचा असतो खेळण्यासाठी. जयजी सिक्सर आहे. पडद्याला पाय लागला जेव्हा चेंडू हातामध्ये आहे असं पंचांनी इथे आम्हाला दर्शवलं. सिक्सर दिलाय भवर सरांनी सुद्धा. नो प्रॉब्लेम, इट्स फायनल. सन्मान्य दिलीपजी गोडे साहेबांचं आगमन या, ज्यांनी ही पिच रंगवलेली आहे. आणि इथे मात्र सामना रंगवलाय षटकाराने. तिथे मात्र स्मॅश केला होता. हाफ वॉली अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, कव्हर पॉइंटच्या दिशेने जात असताना डीपमध्ये तिथे एक सिंगल प्राप्त केली नवनाथ भोईरने. आणि संघाची धावसंख्या 27 झाली आहे. 3 षटकाची समाप्ती. वा, जर तो झेल असता तर मात्र आता ही मॅच न्यूट्रल असते. पण काहीशी झुकले तरी सुद्धा मी म्हणतो की जसं मगाशी मी उल्लेख केला, जसा पराक्रम दैवत वेलेकरने केलाय स्वर्गीय बली चषकामध्ये, तसा पराक्रम करणारा गोलंदाज आता जयेश सज्ज झालाय. त्यांनी जरा पराक्रम केला तर नक्कीच जयेशची मिरवणूक निघेल आमनेपाड्यामध्ये. आणि संतोषजी काकडे साहेब नक्की त्याला डोक्यावरती घेतील आणि हा पराक्रम करण्याची नामी संधी चालून आली आहे. कारण मित्रांनो, काळोखामध्ये जो चमकतो तो खरा हिरा असतो. कारण उजेडामध्ये काचांचे तुकडे पण चमकत असतात, त्याला आपण हिरा म्हणूच शकत नाहीये. यदि कहा जाता है, इसलिए कहा जाता है कि परख यदि हीरे की करनी हो तो अंधेरे का इंतजार करो, वरना धूप में तो काच के टुकड़े भी चमकते हैं. अंधार पसरलाय काहीसा. रन बॉल इक्वेशन आले.
आणि पहिले 2 चेंडू जर अगदी सुरेख हाताळले आणि तर दबाव टाकला तर फ्रस्ट्रेशनमध्ये विकेट प्राप्त करू शकतो आणि जसा प्रयत्न जयेश करेल का, आणि आपण ते आता पाहणार आपल्या डोळ्यासमोर. पाणी सुद्धा घेऊन आले श्रीकांतजी मगर, परंतु सामना अजून संपला नाहीये. चांगला क्लायमॅक्स तयार झाला आहे. त्या षटकाराने पूर्णपणे सामना बदलला आणि 2 सुंदर चौकार सुद्धा दैवतने आणि पहिला आपण नवनाथने मारले होते. ओ काय टर्न केलाय, जबरदस्त त्या ठिकाणी चेंडू डिलिव्हर केला होता. टर्न झाला, काटा बदलला, फ्लाय झाला. पंचदर्शकात लेग बायचा इशारा भवरसरांचा आणि संघाची धावसंख्या 1 पुढे 28 वर. 28 जयेश गोलंदाज. वा वा, नेट टू नेट फाईट. कोणी पण आघाडी होती नाही, कोणी पण पिछाडी होती नाही, परंतु थोडासा अगदी दबदबा आहे. तसं पाहता कारण अजून अनेक विकेट आपल्या हातामध्ये आहेत. कधी पण रिस्क घेऊ शकतो जितू आणि नवनाथ भोईर, दोघे पण भोईर बंधू आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या संघासाठी चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करतोय. अराउंड द लेग चेंडू टाकला गेलाय, तिथे विकेट कीपरने कलेक्ट केला आणि दांडी गोल झाली, बेस उडाली आहे. आपल्याला पाहायला मिळतंय मधल्या आणि डाव्या एष्टीच्या वरची बेल उडाली तिथे आणि फलंदाज जितू भोईर बाद. मॅच बनले. व्हॉट विकेट. एक चेंडू वाढला गेला, परंतु इथे अचूक मारा करतोय. हा थोडासा स्वेर होता, परंतु विकेट प्राप्त केली कारण तिथे विकेट प्राप्त करणं गरजेचं होतं. जितू भोईर तगडा खेळाडू होता आणि त्याला इथे परतीचा रस्ता दाखवला विकेट कीपरने. आणि अजूनही सामन्यामध्ये खूप काय दडलंय मित्रांनो. ह्या एनवलपमध्ये काहीतरी मोठा आहेर आहे, परंतु तो एनवलप आपल्या शेवटच्या चेंडूमध्ये फोडायला मिळेल, उघडायला मिळेल. उघडा डोळे बघा नीट. इथे मात्र सामना सुपरहिट होईल. हलक्या हाताने दिशा दिली, शॉर्ट स्क्वेअरला तिथे मात्र फंबलिंग झाले, नॉट स्ट्राईकला धोका आणि आत्ता मात्र नाही. सुरक्षित पोचला बॅटर तिथे. अगदी अजून एक धाव घेण्याची त्याची इच्छा होती, परंतु त्याला परत धाडलं नवनाथने, कारण नवनाथला माहिती आहे की मी जास्त वेळ खेळपट्टीवरती काढलाय, मला चेंडू नीटसा दिसतोय आणि त्याचा मी पुरेपूर फायदा उचलेन. सन्माननीय ऋतिकजी पाटील आणि सुजितजी पाटील दोन्ही पण बंधू सावतचे आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम एवन जोडी. ओ वेलकम फॉर जबरदस्त डिलिशियस स्क्वेअर कटचा नजारा पेश केलाय नवनाथ भोईरचा. हा पुस्तकी फटका. मॅच फिनिश्ड. सन्मान्य जगनसेठ पाटील साहेब आम्ही आपलं हार्दिक अभिनंदन करतोय. आपल्या संघाने इथे बाजी मारली. बघा हा जबरदस्त स्क्वेअर कट. बॅट एका हातातच होती आणि अगदी ऋषभ पंत स्टाईलने चेंडू वेगाने गेला होता डीप पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी. बॅकफुटला गेला, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मिळाला आणि त्याचा पुरेपूर क्लासिकल फटका सजवून फायदा उचलला. ही खासियत नवनाथ भोईरची आहे, म्हणून त्यांनी स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती आणि त्यांनी आपल्या संघाला जिंकून दाखवलं. तर या सामन्याचा मॅच द मॅच आपण देऊया लगेचच. सक्सेसफुल चेस केलं, परंतु ज्यावेळेला आपण जितू भोईरचं षटक पाहिलं होतं पहिल्या इनिंगमध्ये, शेवटचं षटक त्यांनी जे हाताळलं त्या षटकात त्यांनी फक्त 2 धावा खर्च केला, 2 गडी बाद केले होते आणि त्या जितू भोईरला आपण ठरवतोय या सामन्याचा शिल्पकार. मॅन ऑफ द मॅच इज द जितू भोईर.